आणि त्या दिव्याची रमा वाहत होती। अतिशय सुंदर ही ऑफिशियल रमाई माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आहे। आणि आज रमाई यूट्यूब चॅनल, भीमाई यूट्यूब चॅनल आणि जेवढेही चॅनल आहेत त्या सगळ्या चॅनलला हे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारत देशामध्ये बघल्या जाणार आहे। सो हे रमाई सगळ्यांनी गोड करून घ्यावी अशी विनंती करते आहे। शेवटचं गीत आहे। फाटक्या लुगड्याला फाटक्या लुगड्याला फाटक्या लुगड्याला जागोजागी सांधन होत। असं रमाईचं नांदन होत। फाटक्या लुगड्याला जागोजागी सांधन होत। फाटक्या लुगड्याला जागोजागी सांधन होत। असं रमाईचं नांदन होत। माझ्या रमाईचं नांदन होत। बाबासाहेबांना म्हणतात, साहेब अहो नेहमी सदा कदा पुस्तकांकडे बघत राहता, हाय तरी काय त्या पुस्तकांमध्ये? अगं रामू, जे या पुस्तकात आहे ते या अख्ख्या जगात नाही। अहो एवढी महामारी आली, एवढ्या बिमारी आल्या, लेकरं बिमार आहेत, मला बरं वाटत नाही, तुम्ही नीट जेवत नाही, मला हुरहुर वाटतोय, अशानं कसं होईल आपला संसार? बाबासाहेब म्हणतात, रामू अगं माझ्या तब्येतीला काही होत नाही, जोपर्यंत मी पुस्तक वाचत राहील ना तोपर्यंत माझी तब्येत ठार राहील। ज्या दिवशी मी पुस्तक वाचणं सोडेल त्या दिवशी मी बिमार पडलो म्हणून समज। मग रमाई म्हणते साहेबांना, साहेब सांगा तरी हो त्या पुस्तकामध्ये काय शोधता तुम्ही? काय असं आवड आहे तुम्हाला त्या पुस्तकामध्ये? बघता, हसत राहता, कधी स्माईल देता, कधी चेहरा नर्वस करता, म्हणजे नेमकं तुम्ही पुस्तकांशी गोष्टी करता असं मला वाटते। साहेब म्हणतात, हो मी पुस्तकांशी बोलतो ना रामू। कसा बोलतो? कारण मानव कल्याणकारी विचार शोधतो मी। रामू तू म्हणते ना की मी काय शोधतो पुस्तकामध्ये, तर रामू ऐक, अगं मानव कल्याणकारी विचार शोधतो मी आणि गेलेल्या 4 मुलांचा सार शोधतो मी। अरे माझा समाज जातीयतेच्या रोगाने मरू नये म्हणून अरविंदा, माझा समाज अरे जातीयतेच्या रोगाने मरू नये म्हणून अरविंदा, या असंख्य पुस्तकाचा उपचार शोधतो मी, या असंख्य पुस्तकांचा उपचार शोधतो मी। पुस्तकांचा मी उपचार शोधीन तर या समाजामध्ये डॉक्टर विद्वान तयार होतील। ज्या हालापेष्टा सहन मला आणि तुला आणि आपल्या संसाराला कराव्या लागल्या, त्या हालापेष्टा येणाऱ्या काळात माझ्या समाजाला सहन करण्याची वेळ येणार नाही, म्हणून पुस्तकांमध्ये मी हा उपचार शोधतोय रामू।
आणि बाबासाहेब हसायला लागतात. रामूला कळून चुकतं की साहेब पुस्तकांशिवाय राहू शकत नाही. मी आत्तापर्यंत ह्या रमाई जितक्याही गायल्या, आत्तापर्यंत माझा रेकॉर्ड आहे रमाई गाण्याचा. त्या रमाई गाण्यातून मी माझ्या समाजाला 1 रुपया मागत गेली. मी प्रत्येक स्टेजवर मी हा विषय का म्हणून सांगते, कारण जसं तुम्ही पूर्णकृत पुतळा इथं उभा केला आई रमाई बाबासाहेबाचा, तसाच मला सुद्धा करायचा आहे माझ्या गावामध्ये. पण आता खूप आगळं वेगळं विचित्र वातावरण आहे आणि मी जिथे राहते तिथं फक्त आपल्या समाजाचे 4 ते 5 घरं आहेत. मला असं वाटते की मंदिरं आहेत बरेच, मलाही माझं विहार असावं, एक पूर्णकृत पुतळा असावा, तिथे एखादं ग्रंथालय असावं, अशी माझी इच्छा आहे. पण मी ती इच्छा माझ्या समाजाकडून पूर्ण करून घेत आहे. आज मी या बोरगाव लिंगा गावात सुद्धा मी आली आहे. शेवटपर्यंत मी गायलं, मी तुमच्याशी काय बोलली नाही. पण या रमाईमध्ये मी विनंती करेल की सगळ्यांनी मला त्या पूर्णकृत पुतळ्यासाठी सगळ्यांनी 1-1 रुपया द्यावा. किती जणी देणार हात वरती करा. सगळ्यांनी द्यावा. गाणं संपेपर्यंत आणून द्या. नाव कोणी घ्या म्हणू नका प्लीज. सगळे पुरुष आणि महिलांकडून मला 1 रुपया लागेल. माझा अधिकार आहे माझ्या समाजावर. मी तुमची लेक आहो. आज मी माझा संसार सोडून सगळं काही त्यागून मी माझ्या समाजाला प्रबोधन करण्यासाठी जीवाला इथं घेऊन बसले आहो. आणि मला असं वाटते भविष्यात जाता येता जर प्रवासात मला काही झालं तर माझ्या लेकरांना आनंद झाला पाहिजे की आमच्या मम्मीनं आमच्या आईनं गाणं म्हणलं पण समाजासाठी काहीतरी तर थोडं चांगलं करून गेली म्हणून. आणि म्हणून इथं बसलेल्या सर्व उपासिका आणि उपासकांना मी विनंती करते की सगळ्यांनी मला 1 रुपयाचं दान देऊन माझ्या कार्यास पूर्णत्वास न्यावं. सगळ्यांनी 1 रुपया द्यावा. पटापट उठायचं आहे. वेळ कोणी घालवू नका प्लीज. रमाईचं नांदन सोडून नाही जायचं. आई रमाईचा आदर्श घेण्यासाठी तुम्ही आलात. कोणतीही माय माऊली इथून जायचं नाही जोपर्यंत रमाई संपत नाही. उठल्या की सट रस्त्यानं लागता माय. आई रमाईचं गाणं तुम्ही धम्मदान देण्यासाठी उठल्या, रस्त्यानं जाण्यासाठी परमिशन नाही दिली मी अजून. सगळ्यांनी बसायचं आहे आणि हा रमाई पूर्ण ऐकून घराच्या रस्त्याने लागायचं आहे. म्हणून की कष्टात भाजताना पायी रमाई होती, कष्टात भाजताना पायी रमाई होती, गरिबी मध्ये शिलाची ग्वाही रमाई होती. अरे वरच्या थराला राहुल नेले तिने पतीला, वरच्या थराला अरे राहुल नेले तिने पतीला. भीमाच्या लेखणीची शाही रमाई होती, भीमाच्या लेखणीची शाही रमाई होती.
बोल माय. नाही तुमची बहीण होय का? बरं. भीमरायाच्या संसारी चांदण होत. भीमरायाच्या संसारी चांदण होत. असं रमाईचं नांदण होत. होते काका, प्रताप काका, आई रमाईने बाबासाहेबांच्या शब्दामध्ये सामर्थ्य पाहिले होते. म्हणून बाबासाहेबांच्या शब्दामध्ये सामर्थ्य पाहिले. अथांग विद्वत्तेने ते सारे जग मोहिले. अरे दलित शोषितांना नवी दिशा देणारे तुम्ही. दलित शोषित समाजाला नवी दिशा देणारे तुम्ही. साहेब तुमच्या रामूने तुम्हा सर्वस्व वाहिले. साहेब तुमच्या रामूने तुम्हा सर्वस्व वाहिले. आणि म्हणून खूप नेटाने समजूतदारपणाने माझ्या रमाईनं संसाराचा गाडा हाकलला. माय तिला किती कष्ट किती त्रास. अगं आजच्या पिढीमध्ये आपली लेक जरी आपण लग्न करून पाठवली, थोडंसं जरी अनबन झालं तरी लगेच फोन येते, मम्मी घरी वांदे झाले, पप्पा जवाई चांगला वागत नाही. अगं ते रामू ते भिक्खू धुत्रीची लेक माय 9 वर्षाची होती जेव्हा बाबासाहेबाची संगिनी अर्धांगिनी ज्ञानवर्धिनी झाली, बायको झाली. माय त्या सपकाळ घराण्यात त्या आंबेडकर घराण्यात गेली. संसाराची धुरा तिनं जशी सांभाळली शेवटच्या श्वासापर्यंत तशानं तशी धुरा सांभाळत राहिली. शेवटच्या क्षणाला बाबासाहेब आंबेडकर रामूला धरून रडतात. ए रामू, अगं अगं या साहेबाला तुझ्यासाठी काहीतरी करण्याची संधी दे ग माय, तुझ्यासाठी काहीतरी करण्याची संधी दे. अगं आजपर्यंत या पुस्तकात गुरफडून राहणारा तुझा साहेब आज पुस्तकाच्या बाहेर आला. आज मला माझ्या रमा संग माझी जिंदगी घालवायची आहे, मला तुझ्याशी हितगुज करायची आहे. ए रामू, अगं तुला पंढरी बघायला न्यायचं आहे. अगं तुझ्यासाठी नागपूर येथे दीक्षाभूमी एवढं मोठं पंढरपूर तुझ्यासाठी मी बांधून ठेवलं, ते तुला दाखवायचं आहे. अगं पुस्तकांसाठी एवढं मोठं राजगृह बांधलं, ते तुला दाखवायचं आहे. ए बोल की ग माय, ए रामू बोल माझ्या संग. अगं साहेबाची संगिनी अर्धांगिनी ज्ञानवर्धिनी, अरे जीवनात खस्ता खाऊन बाबाला प्रेरणेत उत्तेजित करणारी माय रामू 37 वर्षाची होती तेव्हा साहेबाला सोडून गेली. साहेब ढसाढसा रडायला लागले. आयुष्यामध्ये मी खूप काही कमवलं ग रामू, पण आयुष्यात मी तुला गमवलं. कारण सगळं काही करत असताना, समाजाकडे बघत असताना फक्त मी तुझ्याकडे बघताना विसरून गेलो. मला असं वाटलं माझी रामू संसारात गुंतून आहे, आनंदी आहे, खुश आहे, पण आज मला कळतंय की रामू माझ्यासाठी किती महत्वाची होती. आणि म्हणून बाबासाहेब आई रमाईला धरून रडतात. शेवटचा श्वास रमाई घेते आणि साहेबांना म्हणते, साहेब अहो मी तुम्हाला सोडून गेली, तुम्ही पोरके होणार नाही. हा सम्राट समाज तुमच्या पाठीशी आहे साहेब, तुम्ही एकटेच माय आहात या समाजाचे आणि एकटेच बाप आहात. आणि म्हणून हा किलतीने संसार गाडा, उपाशी पोटी
त्याग गाठीला त्याग गाठीला पैसे हे बांधन होत. कारण आई रमाईचा राजरत्न गेला माय, त्याच्या अंगावर कफन घेण्यासाठी 4 पैसे नव्हते. गंगाधर गेला माय, त्याला 1 इंजेक्शन देण्यासाठी पैसे नव्हते. अगं इंदू आणि रमेश गेला, त्यांचा इलाज करण्यासाठी पैसे नव्हते. आणि या पैशा अभावी माझ्या रमाईला किती यातना सहन कराव्या लागल्या. बाबासाहेब विदेशात गेल्यानंतर आई रमाई गवड्या काड्या वेचून विकून रुपया जमा करून पै बाबासाहेबाला पाठवायचे आणि बाबासाहेब आपले शिक्षण पूर्ण करायचे. आणि म्हणून त्याग गाठीला त्याग गाठीला पैसे हे बांधन होत. असं रमाईचं नांदन होत. आणि या गीताचा शेवटचा अंतरा सादर करते आहे. या गीताचे कवी आदरणीय या देशाचे लाडके कवी मुकुंद सोनोने रायगडवरून लिहितात. हे गाणं माझ्यासाठी त्यांनी ऑफिशियल लिहिलं होतं आणि माझ्या यूट्यूब चॅनलला हे गाणं रिलीज झालेलं आहे. आज या सगळ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. काय म्हणतात मुकुंदा सोनोने? हसतील कोणी हसू द्या त्यांना, हसतील कोणी हसू द्या त्यांना, संकटाला समोरी जाना, मुकुंदा सांगे जोडून हात, मुकुंदा सांगे जोडून हात, मातर माझा आदर्श घ्याना, उन्हातान्हात पाणी हे शेंधन होत. तुम्ही सगळ्या महिला माझ्यासोबत म्हणायचं असं रमाईचं. सगळ्या महिला म्हणणार शेवट, सगळ्यांनी म्हणायचं आहे असं रमाईचं. जोरात म्हणा पटकन, सकाळ झाली. असं रमाईचं जोरात म्हणायचं आहे माय, असं रमाईचं. सगळ्यांनी वरती हात करा, सगळ्यांनी वर हात करा. सकाळी आई रमाईला अभिवादन करून घराकडे जाऊयात आपण. दोन्ही हात. असं रमाईचं नांदन होत, 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 माझ्या 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 रमाईचं नांदन होत. आई रमाबाई आंबेडकरांचा, आई रमाबाई आंबेडकरांचा.